शेतकरी बांधवांनो, आज 26 मार्च उजळला असून आर्थिक वर्ष संपायला अवघे 5 दिवस उरले असताना करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी पैशांची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे, ज्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आज मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुमचे अडकलेले पैसे आणि चालू असलेले सर्व हक्काचे पैसे नक्की कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाहीत, का अडकले आहेत, 2000 रुपये कोणाला, 4000 कोणाला, 8000 कोणाला आणि थेट 10000 रुपये कोणाला मिळणार आणि हजारो रुपये थेट बँक खात्यामध्ये नक्की कधी पडणार, कोणत्या तारखेला येणार, याचे सर्वात मोठे सस्पेन्स आणि रहस्य या व्हिडिओच्या अगदी शेवटी उलगडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एक सेकंदही कुठे पळवू नका, जास्त एकदम शिस्तीत बघा। कारण एका मित्रांनो, सध्या मार्च महिना संपत आला असल्यामुळे राज्य सरकारने पैशांची तिजोरी पूर्णपणे उघडी केली आहे। आता सर्वात आधी आपण पाहूया की 2000 रुपये नक्की कोणाला मिळणार। तर ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, लँड सीडिंग येस आहे आणि KYC पूर्ण आहे, अशा नियमित पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार आहेत। तर आता खरी लॉटरी कोणाला लागणार आणि थेट 4000 रुपये कोणाला मिळणार। तर ज्या शेतकऱ्यांचे मागच्या वेळेस आधार लिंक नव्हते किंवा ज्यांचे बँक खाते बंद पडले होते, त्यामुळे त्यांचे मागच्या हप्त्याचे पैसे वाटेतच कुठेतरी अडकून राहिले आणि आता त्यांनी नुकतीच महाई सेवा केंद्रावर जाऊन बँक खात्यात जाऊन आपल्या खात्याची DBT चालू केली आहे। तर अशा फक्त त्याच शेतकऱ्यांना मागचे आणि आताचे पैसे मिळून थेट 4000 रुपये मिळणार आहेत। याहीपेक्षा मोठी रक्कम म्हणजे थेट 8000 रुपये कोणाला मिळणार, तर जे शेतकरी गेले अनेक महिने बँकेत चक्रा मारत होते, ज्यांचे PM किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे असे दोन्ही योजनांचे मिळून सलग 2 हप्ते म्हणजे तब्बल 4000 रुपये 4 वेळा पैसे अडकले होते आणि आता त्यांनी आधार कार्ड पुन्हा लिंक करून स्वतःला पात्र सिद्ध केले आहे। अशा हजारो शेतकऱ्यांना सर्व अडकलेले हप्ते एकत्र करून थेट 8000 रुपये, 4000 रुपये PM, 4000 रुपये नमोचे असे 8000 रुपये दिले जाणार आहेत आणि काही ठराविक लोकांना थेट 10000 रुपये सुद्धा एकाच धडक्यात मिळणार आहेत। ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तसेच पीक विम्याचे रखलेले पैसे असे सर्व लाभ एकत्र अडकलेले होते, त्यांना हे 10000 रुपये दिले जातील। पण मित्रांनो, हे पैसे का अडकतात, तर अनेकदा म्हणजे PFS सिस्टीम म्हणजे बँकेकडून तुमचे खाते रिजेक्ट केले जाते, कारण बँकेत तुमचे नाव वेगळे असते आणि आधार कार्डवरती नाव वेगळे असते। त्यामुळे शासनाकडून पैशांचा पूर्ण फंड तर निघतो, पण ते तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीच पोहोचत नाहीत, ते बाउन्स होतात। त्यामुळे बँकेत जाऊन KYC करणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे KYC करून घ्या। आणि आता या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सर्वात मोठा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे हे सर्व अडकलेले 2000 रुपये, ते 4000 रुपये, 8000 रुपये आणि 10000 रुपये नक्की कधी येणार, कोणत्या तारखेला हातात पडणार, याची सर्वजण वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, तुमचे हे सर्व पैसे येत्या 27 ते 31 मार्च दरम्यान तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत। त्यामुळे थोडासा संयम ठेवून वाट बघा। तोपर्यंत तुमचे काय प्रश्न असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।